आणि कधी कधी तो असंही म्हणतो की तुला माहित आहे ना, मोठे सर आता आपल्या शोला लिहित नाहीयेत, ते दुसरा एक शो लिहितात गपचूप मध्ये, असंही काहीही बोलतो तो. नमस्कार, मी मधुरा शिधे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. महाराष्ट्राची हास्य जत्राचा नवा सीझन सुरू झालेला आहे आणि ह्या सीझनचं ओपनिंग दणक्यात झालेलं आहे. पहिला एपिसोड नुकताच झाला आहे आणि आता पुढचे सगळे वेगवेगळे एपिसोड्स, वेगवेगळी स्किट्स जितकी तुम्ही उत्सुक आहात बघायला तितकीच मी सुद्धा आहे. आणि म्हणूनच तुमच्या लाडक्या कलाकारांशी मी गप्पा मारायला आली आहे. माझ्याबरोबर आहे शिवाली, रोहित, मंदार आणि निखिल. हाय, कसे आहात? किती थकलात आता बोलून बोलून? नाही, थकलो नाहीये खरं तर. हा, रिहर्सलला जायचंय म्हणून बस, बाकी थकलो नाही आम्ही दिवसभर बोलतो. सगळे थकत नसतात. हो. तर मी जसं सुरुवातीला म्हटलं की सगळेजण खूप एक्सायटेड आहेत. आता नवीन सीझन आहे त्याच्यामुळे नवीन स्किट्स असणार आहेत, वेगवेगळी कॅरेक्टर्स आता ॲडअप होणार आहेत. सो तुम्ही तितकेच एक्सायटेड असाल. पण मला सांगा की तुमची जी सगळी कॅरेक्टर्स आहेत ना ती सगळ्यांना खूप आवडतात, पण स्वतःच एक कॅरेक्टर सोडून जर का इतरांपैकी एक कॅरेक्टर करायचा चान्स दिला तुम्हाला, तर कोणाचं करायला आवडेल आणि ते तुम्ही कसं करा? निखिल. मला माहीत नाही, मला बरेच कॅरेक्टर करून बघायचे आहेत. तर मी मगाशी पण म्हणालो होतो की मला अँकर असं काही कॅरेक्टर असेल की अँकरिंगचं कोणत्या स्किटमध्ये, तर ते करायला आवडेल. नाही, एखाद्या स्किटमध्ये असं काय असेल, तिथे काय असं कॉन्सेप्ट असेल, त्यात अँकर असेल, तर ते अँकरिंगचं काम करायला आवडेल. आता बोलतोय तसं. आणि ते एक करायला आवडेल. आणि मगाशी अजून एकदा मी म्हणालो होतो की माझ्यापेक्षा जास्त वयाचं एक कॅरेक्टर करून बघायचं आहे, पडताळून बघायचं स्वतःला ते कितपत जमेल नाही जमेल. सो अशा 2 जागा आहेत. आणि मला एक अजून एक करायचं आहे, डोक्यात आहे. मला एक माईम बेस्ड परफॉर्मन्स करायचा आहे इथे स्टेजवर. कारण आम्ही एक एक्सपेरिमेंट केला होता, त्यात मोजून 3 ते 4च डायलॉग होते. बाकी सगळा प्ले हा म्युझिक आणि ॲक्शन रिॲक्शनवरच होता, त्यात जास्त डायलॉगच नव्हते. सो ते एकदा परत झालं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. किंवा पूर्ण जरी म्यूट प्ले असेल ना तरी तो करायला आवडेल, एक वेगळा एक्सपेरिमेंट म्हणून. सो ते एक करायची इच्छा आहे माझी, बाकी काही नाही. मला मी मगाशी जसं म्हणालो, श्रमेशचं एक कॅरेक्टर आहे शेंद्रू, ते मला करायला आवडेल. श्रमेशचं शेंद्रू आणि ते चिसौकावाला, म्हणजे असं दोघांपैकी एक कुठलं तरी, कारण त्याचं असं जे हसवं एवढी मला मजा येते. बस. हा, आता हा म्हणाल तसं मला ते सलीम अकबर मधलं पण एखादं करायला आवडेल. कारण ते त्याला काय बाउंड्रीज नाही आहेत, ते सुटायचं आणि करायचं असं आहे. तर त्यामुळे तिथे जास्त मजा करता येईल असं वाटतं. मला तर सगळ्यांचीच कॅरेक्टर करायला आवडतील. हां, खरं सांगायचं तर. पण माझं फेवरेट कॅरेक्टर किंवा मला जे करावं असं वाटतं, मी म्हणजे सगळ्याच इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं आहे, शिवालीचं एक कॅरेक्टर आहे. शिवाली गर्लफ्रेंड असते, एक वेडसर गर्लफ्रेंड असते ओंकारची, आणि ती क्षणात बदलते. ती आत्ता वेगळं वागत असते, थोड्या वेळाने वेगळं वागायला लागते, आणि ते कळत नाही की ती कशी चेंज होते, की किती पटकन ती बदलते. त्याच्यासाठी असं काम करण्यासाठी खूप ताकद लागते, ताकदीचा आर्टिस्ट लागतो, जी की शिवाली आहे. ती खूप कमाल करते ते कॅरेक्टर. तर ते कॅरेक्टर खूप माझं फेवरेट आहे सध्या. आणि माझी फार अशी इच्छा आहे की तशा पद्धतीचा रोल मला मिळावा आणि करता यावा. हां, आणि मला ते करता यावं, की कळत नाही, अरे आत्ता असं बोलत होतं, आता पटकन चेंज झाला. आणि ते इतक्या सहजतेने करता आलं पाहिजे, तर त्याची गंमत आहे. सो मला ते करायला मिळावं अशी अपेक्षा आहे. मलाही खरं तर माझ्या वयापेक्षा मोठं कॅरेक्टर, म्हणजे आम्ही असं बोलतो बरं का मस्करीमध्ये, की एकदा कधीतरी वनिता माझी मुलगी आणि मी वनीची आई असं एकदा करायला मिळालं पाहिजे, मग गंमत येईल. एकदा मी केलेलं, पण ते बापरे, ते कट झालेलं, हो ते एडिट झालेलं. त्याच्यानंतर सरांनी हिंमत नाही केली. पण मला करायला आवडेल असं काहीतरी विचित्र. ओके, सो मी तुम्हाला आता काही प्रश्न विचारते, त्याची मला खरी आणि पटापट उत्तर द्यायचे. ठीक आहे, सेटवरचेच काही प्रश्न आहेत. ओके, सो मला सांगा की सेटवरती मधल्या वेळामध्ये सगळ्यात जास्त झोपा कोण काढतं? मी ईशाला बऱ्याचदा, वनीला बऱ्याचदा बघितलंय झोपताना. ईशा, वनी, राऊत. ईशा. फूडी कोण आहे की कधी खाऊ शकतं? हा, पश्चादादा एक सतत असतं काहीतरी, एक चिप्सचं पाकिट फाडेल, एक शेंगदाणे काढेल घरून. तो सकाळी येतो ना, सकाळी येताना तो त्याच्या बॅग मध्ये एक एवढं पाव किलो शेंगदाणे, चणे, एक वेफर्सची 3-4 पाकिट असं ते घेऊन येत असतो तो रोज. आणि एक ते सतत काहीतरी त्याचं चालू असतं, सतत चालू असतं, काहीतरी चहा बिस्किटच खा. फूडी तो आहे. हो.
जोक समजावून कोणाला सांगायला असं होतं की कधी कधी एक लेटबत्ती असते. ईशा ईशा खास करून ईशा 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 टॉपला ईशा आहे. टॉपला इच्छा आहे म्हणतो. काडेपेटी कोण आहे? पटकन एक काडी टाकून निघून जातात. बने 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 का बरं असं? बने हो बने आहे. कारण बने असं काहीतरी विषय चालू असतो, येतो आणि काहीतरी काढे टाकून जातो. आहे बने हो. रिक्षा फिरवणारं कोण आहे? सगळेच सगळे रिक्षावाले कमाल सगळे रिक्षावाले. सगळे रिक्षावाले तिकडे सगळे फिरतात, भाडी मारतात आणि सगळ्यांना सगळं कळतं. मला सांगा, जर का तुम्हाला चौघांना एकमेकांबद्दल एक अफवा पसरवायची असेल इथे सेटवरती, तर काय पसरवाल? त्यासाठी पम्याला बोलवायला लागेल, कारण अफवा पसरवणारा एकमेव माणूस आहे तो आमच्या इथे. तो काहीतरी नवीन घेऊन येतो रोज म्हणजे तो असं म्हणतो आणि तो तुला कन्व्हिन्स करणार की हे झालंय असं किंवा हे घडलंय, तुला नाही माहित, विचार मग तू कोणा पण. आणि एका पॉईंटला आपण सिरियस होतो आणि तो नंतर ते मस्करी गेली सकाळी. सो अफवा त्यालाच विचारा जाऊन काय असतील त्या. शिवाली काहीतरी बोलत होती. नाही मी हेच सांगत होते की त्यालाच बोलवा आणि तो कमालीच्या अफवा म्हणजे असं सांगेल की बनेने माहिती आहे ना शो सोडला आणि बने आता हिंदी कार्यक्रमात काम करतोय. आणि कधी कधी तो असंही म्हणतो की तुला माहित आहे ना मोठे सर आता आपल्या शोला लिहित नाहीयेत, ते दुसरा एक शो लिहितात गपचूप मध्ये. असंही काहीही बोलतो तो, काहीही बोलतो. किंवा खरं सांगायला गेलं तर असं वाटतं की असं म्हणजे शिवाली संजय लीला भन्सालीची फिल्म करते बॉलिवूडची, खूप मोठी 200 करोडची फिल्म. अशी अफवा पसरवली तरी चालेल, कारण की जेव्हा अफवा पसरतात तेव्हा कुठेतरी त्या खऱ्या व्हायला सुरुवात होते आणि ती खरी व्हावी म्हणून शिवालीची संजय लीला भन्सालीची फिल्म आली. अशी अफवा पसरवू आपण. मला आता खरं खरं सांगा, सिक्रेट क्वेश्चन आहे. पांढऱ्या केसांचा राजहंस हे नाव नक्की कोणी ठेवलंय? हे आहे की समीर दादानेच ठेवलंय सरांना किंवा गौरव. समीर दादा किंवा गौरव या दोघांपैकीच कोणतरी आगाव गौरव असणार. जास्त म्हणायचा स्किट मध्ये, पण ते दादाने ठेवलं वाटतं. लिहिलं दादाने होतं आणि ते गौरवच्या तोंडी खूपदा. ते दोघच आहेत आगाव. फंबल मास्टर कोण आहे? किंवा स्वतःच काहीतरी आठवून अरुण काका. फंबल म्हणजे अरुण काका. एक फंबल सांगतो तुला. एक स्किट होतं, त्यात क्रिकेटचा सामना असतो, तर ते आमच्या टीमचे होते कॅप्टन. तर टॉस उडवताना ते बोले की आमच्या टीमचा मी कॅप्टन आहे, तुमच्या टीमचा नगरसेवक कोण आहे सांगा. शपथ. आणखी एक छोटस पटकन बोलून टाकते. एका स्किट मध्ये प्रिया आणि ते समोरासमोर असतात, तर ते प्रियाला म्हणतात रॉबर्ट बोल काहीतरी, तर प्रिया म्हणाली तुमचं नाव आहे रॉबर्ट. स्वतःचं नाव Danger आहे तरुण काका. अरुण काका काही बोलू शकतात. ग्रामसभेत श्रमेशचं नाव चिकू असतं, त्याला कुच्या बोलले होते. अरुण काका अनप्रेडिक्टेबल फंबल टाकतात, म्हणजे कुणाच्याच डोक्यात येऊ शकत नाही की असा फंबल पडेल. सेटवरची अशी व्यक्ती कोण आहे ज्याला सगळ्यातलं सगळं कळतं, असं ते कायम त्यांचं असतं की आम्हालाही माहिती आहे. सगळ्यातलं सगळं चांगल्या वेळेने चांगल्या वेमध्ये. सर दोन्ही म्हणजे सर सर असे आहेत की खूप ज्ञान सगळ्या गोष्टी. म्हणजे त्यांना काही विषय काढ, तू कोणत्याही क्षेत्रातला विषय काढ, त्यांना सगळ्यातलं सगळं माहित असतं. म्हणजे आम्ही स्किट रिडिंग केल्यानंतर बऱ्याच गोष्टी घेऊन जातो ज्या त्याच्या व्यतिरिक्त असतात, सो ते शिकायला मिळतं. लास्ट क्वेश्चन, गॉसिप किंग किंवा गॉसिप क्वीन कोण आहे की ज्यांच्याकडे सगळे मसाले असतात, त्यांना सगळं माहिती असतं आणि ते सगळ्यांना सांगतात? वनिता. आणि मुळात तिला कोणी सांगितलं नाही तर ती ए सांग मला असं ती ऐकून घेते, रुसून मग बसते ती. तिच्यापर्यंत पोहोचतं. असं एक वनी आहे. सो आता ओंकार मला सांगतोय झालंय. आता त्यांना रिडिंगला जायचंय, त्याच्यामुळे थोडीशी घाई आहे, पण डेफिनेटली मी पुन्हा येईन तुमच्या सेटवरती आणि तेव्हा मला अजून खूप गप्पा मारायच्या आहेत, खूप गप्पा बाकी आहेत. येस, नक्की. सो थँक्यू सो मच. आणि या सीझनसाठी आणि साईड बाय साईड तुमची जी काही सगळी प्रोजेक्ट चालू असतील त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.